नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे आता ऐश्वर्या घरी आलेली असते तेव्हा प्रेक्षकांनो सुमित्रा विचारत असते, काय काय ऐश्वर्या, काय झालं? अशी बावरल्यासारखी इकडे तिकडे का बघतेस? आणि आधी तू मला सांग, एवढ्या रात्री तू कुठे गेली होतीस? तेव्हा ऐश्वर्या म्हणत असते, आई अहो मी डॉक्टरांकडे गेले होते ना. तेव्हा सुमित्रा म्हणते, अगं बाई डॉक्टरांकडे गेली होतीस, काय झालं मग? सगळं काही व्यवस्थित आहे ना? तेव्हा ऐश्वर्या म्हणते, हो आई हो, अजिबात काळजी करू नका, सगळं काही व्यवस्थित आहे. मी आता फक्त थकले ना, थोडा मला आराम करायचा आहे. तेव्हा सुमित्रा म्हणते, अगं हो हो जा ना, तुला हवा तेवढा आराम कर हां. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, आई या घरामध्ये फक्त तुम्हीच मला समजून घेता, तुम्हालाच मी कळते. तेव्हा सुमित्रा म्हणत असते, अगं मी नाही समजून घेणार तुला तर कोण घेणार सांग बरं तू. तेव्हा सुमित्रा म्हणते, पण मात्र तू मला आता आपलं समजत नाही या. म्हणजे बघ ना, डॉक्टरांकडे तू एकटी गेलीस, मला सोबत घेऊन गेली नाहीस तू. पण आता असं चालणार नाही. पुढच्या वेळेला जेव्हा चेकअपला जाशील ना, तेव्हा मी हट्टाने तुझ्याबरोबर येणार आहे. चालेल ना मी तुझ्याबरोबर आलेलं? तेव्हा ऐश्वर्या म्हणते, हो हो आई चालेल ना, मी घेऊन जाईन ना तुम्हाला. बरं मी जाते, थोडा आराम करते. सुमित्रा म्हणते, जा जा, आणि जर तुला काही लागलं ना तर हक्काने मला सांगायचं, अजिबात संकोच करायचा नाही. तेव्हा इथे ऐश्वर्या आपल्या रूममध्ये येते आणि इथे आता लाईट चालू करून बघते तर काय, ऋषिकेश तिच्या रूममध्ये तिला धमकवण्यासाठी बसलेलाच असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता जानकी म्हणत असते, सौमित्र भाऊजी, अवंतिका, काय वाटतं तुम्हाला? ऐश्वर्या सांगेल का की माझी आई कुठे आहे म्हणून? माझ्या आईचा पत्ता देईल ती? तेव्हा अवंतिका म्हणते, वहिनी खरंच सांगू का, त्या ऐश्वर्याची आहे ना गेंड्याची कातडी आहे. अजिबात तिच्यामध्ये माणुसकी नाही आहे. ती आपल्याला लताईंचा ॲड्रेस देईल असं मला तरी वाटत नाही आहे. तेव्हा इथे सौमित्र म्हणत असतो, पण मला तसं नाही वाटत. तिला आता कळलं आहे की प्रॉपर्टीचे पेपर आपल्याकडे आहेत, त्याच्यामुळे ती घाबरली आहे आणि ती आता नक्कीच आपल्याला लताईंचा ॲड्रेस देऊ शकते असं मला वाटतं आहे. तेव्हा अवंतिका म्हणते, सौमी, अरे ती अजूनच आता चिडली असेल आणि ती आहे ना आपल्याला अजिबात सांगणार नाही की लताई कुठे आहेत म्हणून, कारण तिला माहिती आहे प्रॉपर्टीचे पेपर आता आपल्या ताब्यात आहेत. तेव्हा ती आपल्या बाजूने का बोलेल? हां, पण तिला प्रॉपर्टीचे पेपर जर दिले ना तर कदाचित ती सांगू शकते की लताई कुठे आहेत म्हणून. तेव्हा सौमित्र म्हणतो, नाही नाही, इतक्या मेहनतीने आपल्याला ते प्रॉपर्टीचे पेपर मिळालेत, ते जर पुन्हा तिला दिले ना तर ती मात्र आपली वाटच लावून टाकेल, असं सौमित्र म्हणत असतो. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते, हे काय ऋषिकेश दादा, तुम्ही माझ्या रूममध्ये काय करताय? तेव्हा ऋषिकेश म्हणतो, तुझी रूम? अच्छा, म्हणजे आता प्रॉपर्टीचे पेपर आमच्या हातात आले, ते तुझ्या हातामध्ये सुद्धा नाही आहेत, तरीसुद्धा तुला ही रूम तुझी वाटते का? कसं असतं ना ऐश्वर्या, दुसऱ्यांच्या प्रॉपर्टीवरती लक्ष ठेवायचं नसतं अगं. दुसऱ्यांच्या प्रॉपर्टीला स्वतःची प्रॉपर्टी म्हणायचं नसतं. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो, तुला म्हणून सांगतो ऐश्वर्या, म्हणजे जे प्रॉपर्टीचे पेपर जे तू खूपच व्यवस्थित लपून ठेवले होतेस, सगळी प्रॉपर्टी तू स्वतःच्या नावाने केली होतीस, बरोबर ना? ते प्रॉपर्टीचे पेपर आमच्या हाती लागलेले आहेत. ही महत्त्वाची न्यूज तुला द्यायची होती. काळजी करू नकोस, तू खूपच हुशारीने ते पेपर तुझ्या नावावरती केले होतेस ना, तर आता ते प्रॉपर्टीचे पेपर आमच्या हातामध्ये परत आलेले आहेत आणि लवकरच ती प्रॉपर्टी आमची होणार आहे, ही गोष्ट तू लक्षात ठेव. तेव्हा इथे ऋषिकेश तिला सांगतो की खूप प्रयत्न केलेस ना आमची प्रॉपर्टी लुबाडण्यासाठी, पण त्याचा काही उपयोग झाला नाही आहे. शेवटीला काय झालं, पेपर आमच्या हाती आलेच. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, कुठली प्रॉपर्टी, कसले पेपर? मी कुठलीही प्रॉपर्टी माझ्या नावावरती केलेली नाही आहे, कळलं? तुम्ही विनाकारण माझ्यावरती आरोप करू नका आणि तुम्ही इथे मुद्द्याचं बोला. इथे धमकवायला येऊन बसलं ना माझ्या रूममध्ये, मुद्द्याचं काय आहे ते बोला. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, ऐश्वर्या आवाज खाली. अगं आता प्रॉपर्टीचे पेपर आमच्या हातामध्ये आहेत, तेव्हा आवाज वर करून जशी आमच्याबरोबर बोलत होतीस ना तसं बोलायचं काही कारण नाही आहे. आधी आवाज खाली करायचा आणि मुकाट्याने सांगायचं, सांग बरं जानकीची आई कुठे आहे? लताबाईंचा ॲड्रेस दे. आम्हाला माहिती आहे जानकीच्या आईला तूच किडनॅप करून ठेवलेस, ती तुझ्याच ताब्यामध्ये आहे. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते की मेलेल्या माणसांचा पत्ता मी का देऊ तुम्हाला? मेलेल्या माणसांना ठेवलं जात नाही. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो, ऐश्वर्या खोटं बोलू नकोस, कळलं ना? आम्हाला माहिती आहे लताबाईंना तू मारलेलं नाही आहेस,
त्या जिवंत आहेत. तू त्यांना किडनॅप करून ठेवलेस हे मात्र नक्की. तेव्हा आताच्या आता सांग, कुठे आहेत लताबाई? तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणत असते, मला माहिती नाही आहे. मी सांगितलं ना मला माहिती नाही आहे म्हणून. आणि हो, बरोबर बोलताय तुम्ही. प्रॉपर्टीचे पेपर ना मीच तयार केले होते. संपूर्ण प्रॉपर्टी माझ्याच नावावरती आहे. जरी पेपर तुमच्याकडे असतील ना तरीसुद्धा कसं तुम्हाला एवढ्या सगळ्यांना अंधारात ठेवून मी एकटीने संपूर्ण प्रॉपर्टी माझ्या नावावरती केली. कळलं का तुम्हाला काही? कळलं? अजिबात नाही. आता तर बघा मी काय करते ते. प्रॉपर्टीचे पेपर ठेवा तुमच्याकडेच, पण तुमच्या त्या जानकीला अजिबात कळू देणार नाही आहे की तिची आई कुठे आहे ते. कळलं ना? तुमच्या जानकीला बरोबर धडा शिकवते आणि तिला एकटं पाडते की नाही बघाच. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, ऐश्वर्या तोंड सांभाळून बोल. तू काय गं माझ्या जानकीला एकटं पाडणार? माझी जानकी कधीच एकटी पडू शकत नाही. अगं तिने तिच्या जीवाने आणि प्रेमाने इतका गोतावळा जमा केला आहे ना, तू या आयुष्यात उभ्या आयुष्यात करू शकणार नाही आहेस. अगं तू स्वतःच्या आईवडिलांची झाली नाहीस, तू लोकांची काय होणार आहेस गं? तशी माझी जानकी आहे ना, तिने कितीतरी माणसं जोडून ठेवली आहेत. कळते तुला? तिच्या प्रेमळ स्वभावाने तुझी आणि तिची बरोबरी ना कधीच होऊ शकणार नाही आहे. आणि तू का गं तिचा इतका राग करतेस? का तिचा इतका तिरस्कार करतेस? या घरामध्ये तू कशासाठी आली आहेस माहिती आहे ना? तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते, हो माहिती आहे ना मला. या घरामध्ये कशासाठी आले ते आणि कशासाठी भांडते ते. तुमचा भाऊ तो सारंग, मूर्ख सारंग नंदीबैल कुठला, तो स्वतःच्या हक्कासाठी लढत नव्हता ना, मग मला लढावं लागलं. अहो त्याने जर हे सगळं केलं असतं ना तर मला करायची गरजच पडली नसती. तो तसा नंदीबैल मूर्ख कुठला. आणि मग त्याच्यामध्ये तुमची बायको, जेव्हा तुमची बायको जाणीव करून देते ना की आपल्या या घरामध्ये काही अर्थच नाही आहे, आपल्याला काही स्थानच नाही आहे, तुमची बायको जेव्हा आमच्यासारख्या लोकांना त्याची जाणीव करून देते ना, मग आम्हाला आमच्या हक्कासाठी लढावं लागतं, आम्हाला आमच्या हक्कासाठी झटावं लागतं. तेव्हा इथे आता ऋषिकेश म्हणत असतो, अगं तू तुझ्या हक्कासाठी लढत नव्हतीस, तू तुझ्या हक्कासाठी अख्खं घर जाळायला निघाली होतीस, अख्खं घर उद्ध्वस्त करायला निघाली होतीस. बरोबर ना? हे घर तुला उद्ध्वस्त करून टाकायचं आहे, रणदिवेना रस्त्यावरती आणायचं आहे. हे करण्यासाठी तू या घरामध्ये आली आहेस. माझ्या जानकीने काही केलेलं नाही आहे. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते, माझं लग्न सौमित्र बरोबर होणार होतं, पण तुझ्या जानकीमुळे ते झालेलं नाही आहे. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, तिच्यामुळे काही झालेलं नाही आहे. तुला त्याच्याबरोबर लग्न का करायचं होतं? या घराला पेटवायचं होतं, म्हणूनच तुला त्याच्याबरोबर सुद्धा लग्न करायचं होतं. पण त्याच्याशी लग्न झालं नाही आणि तुला हे घर उद्ध्वस्त करण्याची संधी हातातून निघून गेली की काय असं जेव्हा वाटलं, तेव्हा तू सारंगबरोबर लग्न करून स्वतःहून या घरामध्ये आलीस, या घराला उद्ध्वस्त करण्यासाठी. आणि त्याचे सगळे आरोप माझ्या बायकोवरती, जानकीवरती करू नकोस. तू जेव्हा जेव्हा हे घर तोडण्याचा प्रयत्न केला आहेस ना, तेव्हा तेव्हा माझ्या जानकीने फक्त हे घर वाचवण्याचा प्रयत्न केला आहे. कळलं तुला? त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता माया खूप रडत असते. तेव्हा लगेचच लताबाईंना माया येते आणि त्या जातात आणि मायाचे डोळे पुसतात आणि म्हणतात, बेटा रडू नकोस, नको रडूस. अगं आत्तापर्यंत तू एकटी होतीस, पण आता तू एकटी नाही आहेस. मी आहे ना तुझ्याबरोबर, मी आहे. आपण दोघीजणी मिळून इथून बाहेर पडू, दोघीजणी मिळून बाहेर पडू, तू नको काळजी करू. तेव्हा इकडे आता माया म्हणत असते, पण आपण बाहेर कसं पडायचं? आपण बाहेर नाही पडू शकत. दारं, खिडक्या, दरवाजा लॉक्ड आहे, आपल्याला इथून कुठेही जाता येणार नाही आहे. तेव्हा लताबाई म्हणत असते, अगं असा विचार का करतेस? आतापर्यंत तू एकटी होतीस, पण मी आता आहे ना तुझ्याबरोबर. आपण दोघीजणी इथून बाहेर पडण्याचा मार्ग शोधू. आपण इथून बाहेर पडू, तू नको बरं काळजी करू. तेव्हा इथे आता लताबाई म्हणत असतात की आपण इथून बाहेर पडायचंच. तेव्हा माया म्हणते, नाही नाही, आपल्याला इथून बाहेर पडता येणार नाही आहे. तो माणूस आहे ना आपल्याला कुठेही जाऊ देणार नाही. तुम्हाला नाही माहिती, तो खूपच जास्त डेंजरस माणूस आहे. आता आहे ना तो इथे येईल, त्याचा एक माणूस येईल आणि जेव्हा आपण बोलू ना की आम्हाला इथून कधी सोडणार आहे, तर तो विचित्र पद्धतीने हसेल आणि जाईल बघा. तेव्हा प्रेक्षकांनो, तो माणूस आता भाज्या वगैरे घेऊन येत असतो. तोच माणूस या ठिकाणी आलेला असतो आणि तो आता पिशवी भरून आणि इथे त्या दोघींच्या समोर टाकून देतो. तेव्हा इथे आता माया म्हणत असते की आम्हाला कधी सोडणार इथून, आम्हाला इथून बाहेर पडायचं आहे. तो माणूस आता जोरात हसायला लागतो आणि म्हणतो की तुम्हाला इथून बाहेर पडता येणार नाही आहे. भाज्या वगैरे आणल्यात, जेवण बनवा आणि जेवून घ्या. तेव्हा लता म्हणते, पण आम्हाला काय इथे ठेवलं आहे, आम्हाला जायचं आहे इथून. तेव्हा तो माणूस म्हणतो, तुम्हाला इथून जायचं आहे,
बॉस जेव्हा सांगणार तेव्हाच तुम्हाला इथून जाता येईल, कळतंय का? तेव्हा तो माणूस निघून जातो. तेव्हा इथे लता म्हणत असते, बॉस जेव्हा सांगणार म्हणजे हा बॉस नाही आहे. तेव्हा इथे माया म्हणते, नाही हा बॉस नाही आहे, बॉस दुसराच कुणीतरी आहे, तो अजूनपर्यंत जास्त समोर आलेला नाही आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता ऋषिकेश म्हणत असतो, ऐश्वर्या अगं घर उद्ध्वस्त करण्यासाठी आलीस, मनामध्ये इतकी आग आहे तुझ्या, अगं त्याने अख्ख्या जगाला आग लावशील इतकी मनामध्ये तुझ्या आग भरले आमच्या या घरासाठी. पण एक गोष्ट लक्षात ठेव ऐश्वर्या, लताबाई कुठे आहेत ना हे तुला बरोबर माहिती आहे आणि तू नाही सांगितलंस तरी चालेल, आम्ही त्यांना शोधून काढू. पण जर त्यांना काही झालं ना तर तुला या सगळ्या गोष्टी खूप जास्त महागात पडतील, ही गोष्ट मात्र तू लक्षात ठेव, असं इथे आता ऋषिकेशने ऐश्वर्याला सांगितलेलं असतं. तेव्हा जानकी म्हणत असते, सौमित्र भाऊजी खरं सांगू का, मला त्या ऐश्वर्याची खूप भीती वाटते. खरोखर जर माझी आई तिच्या ताब्यात असेल आणि तिने जर माझ्यावरच्या रागापोटी माझ्या आईला जर काही केलं तर मी स्वतःला कधीच माफ नाही करू शकणार. तेव्हा इथे सौमित्र म्हणत असतो की वहिनी अगं कशाला काळजी करतेस, ती ऐश्वर्या काही करणार नाही तुझ्या आईला. हे बघ लताई जिथे कुठे असतील ना तिथे त्या सुखरूप असतील. तेव्हा इथे जानकी म्हणत असते, पण मला काहीच कळत नाही आता काय करावं काय नाही करावं, कुठे असेल माझी आई. तेवढ्यातच तिथे आता ऋषिकेशसुद्धा येतो. ऋषिकेश म्हणत असतो की हे बघ जानकी, त्या ऐश्वर्याला आता मी चांगलंच धमकावलं आहे, ती आता घाबरली आहे, पण तरीसुद्धा तिने तुझ्या आईचा ॲड्रेस दिलेला नाही आहे. तिचं असंच म्हणणं आहे की तिला काही माहितीच नाही आहे की तुझी आई कुठे आहे म्हणून. ती म्हणत होती की तिला काहीही माहिती नाही आहे. तेव्हा सौमित्र म्हणत असतो की दादा अरे एक नंबरची खोटारडी आहे ती, ऐश्वर्या खोटं बोलते, तिला बरोबर माहिती आहे की लताई कुठे आहेत म्हणून. प्रॉपर्टीचे पेपर आपल्या ताब्यात आलेत ना, तेव्हा ती आता चिडली असेल, म्हणूनच तिला सांगायचं नाही आता की लताई कुठे आहेत, तिला आपल्याला अजून त्रास द्यायचा आहे. मी ओळखतो ना तिला, एक नंबरची खोटारडी आहे. तेव्हा ऋषिकेश म्हणत असतो की ती काही बोललेली नाही आहे, पण काळजी करू नको जानकी, आपण सगळेजण मिळून तुझ्या आईला शोधूया. आणि मी सुद्धा तिला आता चांगलं धमकावले, बघूया कितपत घाबरते आणि आपल्याला लताईंचं सत्य सांगते त्याची आता आपण वाट बघूया. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अवंतिका म्हणत असते, आपण पोलीस कंप्लेंट केली तर आपण पोलिसांची मदत घेऊ शकतो, त्या ऐश्वर्याची चांगली कसून चौकशी करतील. तेव्हा सौमित्र म्हणत असतो की हां दादा बरोबर आहे, आपण असं करू शकतो. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, पण आपल्याकडे ठोस पुरावा नाही आहे ना की लताबाईंना ऐश्वर्यानेच किडनॅप केले म्हणून. जर तसा एखादा तरी पुरावा असता ना तर मग आपण तिच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल केला असता, पण सध्या तरी आपल्याकडे पुरावा नाही आहे. त्याच्यामुळे पोलीस त्यांच्या लेवलवरती तपास करतायत ना, आपली मदत करतायत ना, तीच आपल्यासाठी मोठी गोष्ट आहे. पण आपण ऐश्वर्याच्या विरोधामध्ये गुन्हा नाही दाखल करू शकत. पण काळजी करू नका, आपण सगळेजण मिळून आपल्या लेवलवरती लताबाईंना शोधण्याचा प्रयत्न करूया असं मला वाटतंय. तेव्हा इथे जानकी आता एकदम आतून तुटूनच गेलेली असते. तेव्हा अवंतिका म्हणते, वहिनी नका काळजी करू, तुमची आई लवकरात लवकर सापडतील, लताईंना आपण सगळेजण मिळून शोधूया ना. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, काय झालं जानकी. तेव्हा इथे सौमित्र म्हणत असतो, दादा अरे मगापासून वहिनी फक्त तिच्या आईचा विचार करते, त्यामुळेच वहिनी अशी खचून गेली असेल. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ऋषिकेश म्हणत असतो, जानकी अगं नको काळजी करू, तुझी आई जिथे कुठे असेल ना तिथे सुखरूप असेल, आपण सगळेजण मिळून तुझ्या आईला शोधूया, नको काळजी करू, मी आहे ना, मी तुझ्या आईला शोधून काढेन. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे जानकीच्या जीवात जीव येत असतो, पण ते आतून खरं तर खूपच जास्त खचून गेलेले असते, कोलमडून गेलेले असते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सगळेजण एकत्र येतात. सौमित्र म्हणत असतो, वहिनी अगं तू कशाला काळजी करतेस, सगळं काही व्यवस्थित होईल. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता माया लताचे पाय वगैरे चेपून देत असते. तेव्हा लता म्हणत असते, काय गं तू इथे येऊन किती दिवस झाले, नाही म्हणजे या लोकांनी तुला किडनॅप करून ठेवलं आहे ना, पण तू अशी या घरामध्ये वावरतेस जशी काही तू इथे स्थिर झाली आहेस, म्हणजे व्यवस्थित अगदी तुला हे घर आवडल्यासारखं का वागतेस. तेव्हा माया म्हणत असते, मग काय करू मी काकू, तुम्ही सांगा ना. म्हणजे आता जेव्हा इथे हा माणूस मला घेऊन आला होता तेव्हा मी खूप रडले, त्याच्या पायासुद्धा पडले, मला इथून जाऊ दे असं सुद्धा सांगितलं, पण तो माणूस माझं काहीच ऐकत नव्हता, उलट हसायचा आणि कुठेही जाऊ देणार नाही म्हणून सांगायचा. थोडे दिवस आदळआपट केली, खूपच जास्त रडले, नशिबाला दोष दिला, पण त्यानंतरला विचार केला
की आपल्याला जर सुखरूप बाहेर पडायचं असेल आणि सगळ्यांबरोबर फाईट करायचं असेल तर आपल्याला आता खाल्लं पिलं पाहिजे, आपल्याला इथे शांत राहिलं पाहिजे, असं ती आता स्वतःला समजावते आणि तिथे राहत असते. ती म्हणत असते, काकू मी ट्रॅव्हल एजन्सीमध्ये काम करते, कामानिमित्त इथे आले होते, मला घरी जायला उशीर झाला म्हणून मला गाडी वगैरे काहीही भेटली नाही. कॅब वगैरे बघत होते पण मला काहीच भेटलं नाही, म्हणून रस्त्याने हळूहळू मी पुढे चालत होते. तेवढ्यातच मागून कोणीतरी आलं, तोंडावरती रुमालाचा हात दिला आणि मग त्यानंतर मी बेशुद्ध झाले. मग मला काहीच आठवत नाही आहे. जेव्हा डोळे उघडले तेव्हा मी इथे येऊन अंथरुणावरती पडले होते. तेव्हा इथे आता माया बोलता बोलता दुधाचा ग्लास भरते, तो सुद्धा आता लतासाठी आणून देते. तेव्हा इथे लता म्हणत असते, अगं ते सगळं ठीक आहे, पण तुला इथे आणून ठेवल्यानंतर मग तू बाहेर पडण्याचा प्रयत्न केलासच नाही का? पळून जाण्याचा प्रयत्न केलासच नाही. तेव्हा इथे माया म्हणते, अहो काकू कशी पळून जाणार? दारं खिडक्या लॉक्ड आहेत, मी एकटी काय करणार होते? आणि मग इथून पळून जाताना जर मला पकडलं असतं आणि जर या लोकांनी मला अजून त्रास दिला असता तर? म्हणून मी इथून जाण्याचा पुन्हा प्रयत्न केला नाही, असं माया सांगते. इथे सौमित्र म्हणत असतो, वहिनी तू बिलकुल काळजी करू नको. अगं तू आमच्यासाठी, या घरासाठी आत्तापर्यंत काय काय केलेस हे आम्ही विसरलेलो नाही आहे. तू खूप काही केलेस आमच्यासाठी. तेव्हा इथे जानकी म्हणत असते, सौमित्र भाऊजी ते सगळं ठीक आहे, पण आता सध्याच्या घटीला माझ्यामुळे तुम्हाला सगळ्यांना त्रासच होतो आहे ना, माझ्यामुळे तुम्हाला हे नाटक करावं लागतं आहे. तेव्हा इथे अवंतिका म्हणते, वहिनी अहो मग काय झालं, आपण एक कुटुंब आहोत ना, कठीण प्रसंगामध्ये आपण ना एकमेकांच्या बरोबरीने असणार तर कोण असणार बरं? तेव्हा जानकी म्हणते, हा तुमच्या सगळ्यांचा मोठेपणा झाला, पण आपले सारंग भाऊजी, त्यांना घरापासून इतके दिवस दूर राहावं लागते ना आपल्यापासून. तेव्हा सौमित्र म्हणत असतो की वहिनी तू नको काळजी करू, सारंगबरोबर मी बोलून घेतो, त्याला मी सगळी सिच्युएशन समजावतो. अरे पण सारंगला आता रात्रीचा डबा घेऊन जायचा आहे. तेव्हा जानकी म्हणते, स्वयंपाक सगळा तयार आहे, चला मी डबा भरते, आपण दोघेजणं जाऊया सारंग भाऊजींना डबा घेऊन. ऋषिकेश आम्ही दोघेजणं जाऊन येतो हा, सारंग भाऊजींशी मला थोडं बोलायचं सुद्धा आहे. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, जा जानकी, तू सारंगची सगळ्यांची काळजी घे आणि मी तुझ्या आईला शोधून काढेन, तू अजिबात काळजी करू नकोस, तुझ्या आईला शोधून काढायची जबाबदारी माझी, असे इकडे ऋषिकेश आता जानकीला म्हणत असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता माया म्हणत असते की आपण इथून पळून नाही जाऊ शकत आणि जरी प्रयत्न केला आणि या लोकांना कळलं तर हे लोक आपल्याला टॉर्चर करतील, आपल्याला मारतील, आपल्याला त्रास देतील. आणि काकू प्लीज तुम्हीसुद्धा इथून पळून जाण्याचा प्रयत्न करू नका, ह्यावेळी तुम्हाला टॉर्चर सहन होणार नाही हो. तेव्हा इथे आता लता म्हणत असते, पण मला असं मरत जगणंसुद्धा पसंत नाही आहे, मला नाही इथे असं राहायचं आहे, मी तरी कुणाचं काय चुकीचं केलं आहे? माया म्हणते, मी आत्तापर्यंत कुणाशी ना खोटं बोलले ना कुणाचा 1 रुपया बुडवला, पण तरीसुद्धा माझ्याबरोबर असं का केलं आहे मला कळत नाही आहे. तेव्हा लता म्हणते, मी पण कष्ट केलं आणि खाल्लं, फक्त माझ्या आयुष्यात माझ्याकडून एकच चूक झाली की मी त्या ऐश्वर्याचं ऐकलं आणि माझ्या मुलीचा भरलेला संसार उद्ध्वस्त केला. तेव्हा माया म्हणते, काय तुम्ही तुमच्या मुलीचा संसार उद्ध्वस्त केला? लता म्हणते, हो गं, पण तेव्हा मला माहिती नव्हतं की जानकी माझी मुलगी आहे आणि मी माझ्या मुलीचा संसार उद्ध्वस्त करते, हे खरंच मला माहिती नव्हतं. हे सगळं त्या ऐश्वर्यामुळे झालं आहे, त्या ऐश्वर्यामुळे माझ्या हातून एवढी मोठी चूक घडली आहे, असं इथे लता म्हणते. तेव्हा लता म्हणत असते, पण बास झाला आता आपण इथून बाहेर पडायचं म्हणजे पडायचं. तेव्हा इथे माया म्हणत असते, नाही नको काकू, आपल्याला पकडलं तर? तेव्हा लता म्हणते, अगं पकडलं तर म्हणून काय इथेच घाबरून पडून राहायचं का? प्रयत्नही करायचे नाही का इथून बाहेर जायचे? मला माझ्या मुलीला काही करून भेटायचं आहे, मला नाही इथे राहता येणार आहे. मी सांगते तसं कर, तो माणूस जेव्हा इथे भाजीपाला घेऊन येईल ना तेव्हाच आपल्याला आपला प्लॅन करायचा आहे पळून जाण्याचा, असं आता लता म्हणते. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता सगळे पदार्थ सारंगच्या आवडीचे केलेले असतात. तेव्हा सौमित्र म्हणत असतो की अरे वा, सगळे पदार्थ सारंगच्या आवडीचे केलेले आहेत. तेव्हा जानकी म्हणते, सौमित्र भाऊजी तुम्हाला सुद्धा काय काय आवडतं हे सगळं मला माहिती आहे, तुमच्या आवडीचे सुद्धा पदार्थ बनतील. तेव्हा सौमित्र म्हणतो, अच्छा, म्हणजे आता मलासुद्धा सारंगसारखं असं सगळं चांगलं चुंगलं जर खायचं असेल तर मलासुद्धा घरापासून दूर राहावं लागणार आहे का? तेव्हा इथे जानकी म्हणते, सौमित्र भाऊजी असं का बोलताय तुम्ही? सौमित्र म्हणतो, अगं वहिनी मस्करी करतोय मी.
तेव्हा जानकी म्हणते, सौमित्र भाऊजी प्लीज तुम्ही मस्करीसुद्धा असं काही बोलू नका. आधी सारंग भाऊजींना बघा ना, घरापासून दूर राहावं लागतंय. चांगलं चुंगलं खात आहेत पण शेवटीला घरापासून दूर बसूनच ना. पण हे बघा, काळजी करू नका. उद्या बघा सगळे पदार्थ तुमच्या आवडीचे असणार आहेत. तुम्हाला जे जे आवडतं ना सगळं बनवेल. त्यानंतर प्रेक्षकांनो डबा आता तयार केलेला असतो. तेव्हा जानकी म्हणते, चला सौमित्र भाऊजी लवकर जाऊया, सारंग भाऊजींना भूक लागली असेल. तेव्हा ते दोघेजण आता डबा घेऊन जात असताना ऐश्वर्या खाली आलेली असते. ऐश्वर्या येते आणि म्हणत असते की सौमित्र आणि जानकी ह्या वेळेला कुणासाठी डबा घेऊन गेलेत ते बघायला जावं, यांचा पाठलाग करायला हवा, असं आता ऐश्वर्या म्हणत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये इथे आता जोगतीन माई आलेल्या असतात. इथे आता अंबाबाईचा उदो उदो असं म्हणतच आता त्या आलेल्या असतात. तेव्हा त्यांचा खूपच जास्त छान असा आदरा तिथे केलेला असतो. त्यांना आदराने घरामध्ये बोलवलेलं असतं. इथे आता देवी आईची आणि इथे आता जोगतीन माईची ओटी वगैरे भरलेली असते. तेव्हा सुमित्रा म्हणत असते की माई माझ्या सुनेला चांगला आशीर्वाद द्या हां. तेव्हा जानकी पाया वगैरे पडते. तेव्हा जोगतीन म्हणत असतात की आत्तापर्यंत तुझ्या आयुष्यामध्ये तुझ्या रस्त्यामध्ये फक्त काटेकुटेच होते. लहानपणापासून तुझ्या रस्त्यामध्ये काटेकुटे होते आणि आता ती वाट अजूनच निसरडी होणार आहे. अजूनच ती वाट निसरडी होणार आहे. तुझ्या आयुष्यामध्ये आता खूप मोठं वादळ येणार आहे. खूप मोठं वादळ. भूतकाळामध्ये आपल्या हातून काही चुकीच्या गोष्टी घडल्या होत्या आणि त्याचं सावट आता तुझं वर्तमान आणि भविष्य याच्यावरती पडलेलं आहे. तर तुझं आता भूतकाळच ठरवणार की तुझं वर्तमान आणि तुझं भविष्य हे कसं असणार आहे ते, असं इथे जोगतीन आता जानकीला म्हणत असतात. त्यामुळे प्रेक्षकांनो जानकी, ऋषिकेश, इथे सुमित्रा सगळेजणच घाबरलेले असतात की नक्की आता ते भूतकाळ जानकीचं काय बरं असणार आहे.